अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरांसी. नमो अनंताय शुद्धाय कूटस्थाय आत्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोला शिवशक्तिस्वरूपिणीं, अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीं. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरिल पहिलं पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील भवव्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. मज पामरासी काय थोरपण, पायीची वहाण पायी बरी. ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे, इतर तुलने काय पुढे. तुका म्हणे नेणो युक्तीची आखोली, म्हणून ठेविली पायी डोई. म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणते ज्ञानदेव तुम्हा ऐसे. सदा पंढरीनाथ पादाब्ज भृंगम, निवृत्तीश्वरानुग्रहात् प्राप्त तत्वं. महेंद्रायणी तीरभूमौ वसन्तं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. रणे कृष्णबीभत्सु संवादभूतो, गीतार्थबोधाय ज्ञानेश्वरी वै. कृतिर्निर्मिता येन च प्राकृतोक्त्या, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. कालचे विष्णू सहस्रनामाचे श्लोक म्हणा. कोण म्हणते? हा म्हणा, राजेश्री ताई म्हणा, कुणी म्हणा, एक एक म्हणा. नंदाताई तुम्ही चालेल म्हणा. नंदाताई म्हणतायत का ते? क्रोधा क्रोध करता विश्वबाहुल महीधर. छान. पुढचं शिकवलं का आपल्या? नाही ना, पुढचं शिकव, त्याच्या आधीचा झाला होता. आधीचा म्हणा तुम्ही आता. मी पहिलं म्हणते 33 आहो. बरं ठीक आहे. मायो महाशनः, अदृश्यो व्यक्त रूपश्च सहस्रजित नंत. व्यक्त रूपश्च अदृश्यो व्यक्त रूपश्च सहस्रजित नंतजित. तो त अर्धाच म्हणायचा. अनंत नंतजित. आता पुढचा घेऊया, 48वा घेऊया. मी माझ्या मुलीनं म्हटलेलं पाठवलं होतं विष्णू सहस्रनाम, ते ऐकताय का कोणी?
हो ऐकलंय हा मॅडम. त्याच्यात तिच्याही काही काही थोडेसे काय म्हणू आघाताचे राहिलेले आहेत, पण बरंचसं चांगलं म्हणलेलं आहे तिनं. तर ते जरा ऐकूनही चांगलं म्हणत राहा. अच्युत प्रथित प्राण प्राणदो वासवानुजः अपान्निधिरधिष्ठान मप्रमत्त प्रतिष्ठित. आता सगळी त्याची वेगळी नावं आहेत. अच्युत च्युत म्हणजे एखाद्या ठिकाणाहून ढळणं किंवा दुसरीकडं जाणं, पण हा स्वतःच्या स्थानावरून कधीही ढळत नाही, म्हणून अच्युत. आपण पदच्युत शब्द ऐकला असेल की अमुक अमुक पदच्युत झाले, म्हणजे त्यांच्या पदावरून दुसरीकडं त्यांना टाकलं किंवा काढलं किंवा दूर झाले. तर इथे अच्युत म्हणजे तो कधीही स्वस्थानापासून ढळत नाही किंवा सगळ्या विकारांपासून जो रहित आहे असा. आता प्रथित हाचा अर्थ प्रथित यश हा शब्द पण आपल्याला माहिती आहे, पण इथे कसं आहे प्रथित म्हणजे सगळीकडे कीर्ती असणारी, पण त्याची कीर्ती कशाच्या बाबतीत आहे? जगाची उत्पत्ती स्थिती आणि लय या सगळ्यांच्या बाबतीत ज्याची कीर्ती सर्वत्र आहे. आणि प्रथित म्हणजे प्रसिद्ध. सगळ्यात सोपा अर्थ आपल्याला माहिती आहे, तो लक्षात ठेवला तरी वाच, की सर्वत्र प्रसिद्ध असणार. कुठेही गेलं तरी विष्णवे नमः किंवा विष्णूचं स्तोत्र किंवा विष्णूची स्तुती सगळे करतच असतात. आता प्राण, मागे मी सांगितलं तसं सगळे पंचप्राण आहेत, त्यापैकी प्राण हा महत्त्वाचा आहे. आणि हा प्राणस्वरूप आहे, ते आपल्या अंतरंगामध्ये जो काही प्राण आहे तो तोच आहे, किंवा सर्वत्र भरून राहिलेला प्राण तोच आहे. आणि पुढचं दिलंय विशेषण प्राणदह. प्राणद द म्हणजे देणारा, म्हणजे सगळ्यांना देवांना सुद्धा प्राणशक्ती देणारा आणि असुरांची प्राणशक्ती नष्ट करणारा, म्हणून त्याचे दोन अर्थ त्याचे अभिप्रेत आहेत. प्राणद म्हणजे देणारा, प्राण देणारा, पण असुरांना मात्र तो प्राणापासून मुक्त करतो, प्राणशक्ती नष्ट करतो. म्हणजे दोन्ही त्यांनी दिलेत अर्थ. सुरासुराणांच यथासंख्यम प्राणम बलम ददाती द्यती वा इति प्राणदः. द्यती म्हणजे नष्ट करतो. पुढे वासवानुजः. वासव म्हणजे इंद्र. इंद्राचा हा धाकटा भाऊ आहे. अनुज शब्द आपल्याला माहिती आहे, अनुज म्हणजे लहान भाऊ. आदित्याम कश्यपान वासवस्य अनुजो जाता इति वासवानुज. आदिती आणि कश्यपांचा हा इंद्राचा लहान भाऊ आहे, म्हणून त्याला वासवानुज असं म्हटलेलं. अपान निधीही. आता याला समुद्रातच राहायला आवडतं, त्यामुळं समुद्रस्वरूपी जलाचा जो मोठा साठा आहे, आता तो त्याच्यात राहतो, म्हणजे तो साठा सगळा त्याचाच, साठ्यावरही त्याचाच अधिकार आहे म्हणा, किंवा तो साठा सगळा त्याचाच आहे. म्हणून अपाम, अप म्हणजे पाणी, निधी म्हणजे साठा. अधिष्ठानम. अधिष्ठान म्हणजे आधार. अधिष्ठानम तथा करता असं सगळीकडे येतं. कशाचं? अपान निधीचं सांगू का? वासवानुजा. बरं. वासव म्हणजे इंद्र आणि त्याचा अनुज म्हणजे लहान भाऊ. आता अदिती आणि कश्यपांपासून हे सगळे देव बनलेले आहेत ना, तर इंद्र हा त्याचा मोठा भाऊ आहे आणि विष्णू हा लहान भाऊ आहे, किंवा वामन अवतारही पुन्हा झाला आहे, तो विष्णूचाच रूप आहे ना, आणि त्यांच्यापासूनच झालेला आहे, म्हणून त्याला वासवानुज म्हणजे अनुज हा शब्द आहे त्याचा. वासव अधिक अनुज बरोबर वासवानुज. कळलं? म्हणजे काय? हा, अपान निधी. अप म्हणजे पाणी, अपान म्हणजे पाण्याचा, निधी म्हणजे साठा. आता तो शेष ह्याच्या समुद्रातच हे करतो ना, वास करतो ना, म्हणजे पाण्याचा साठा हा त्याचाच आहे, म्हणजे तोच आहे पाण्याचा साठा. सगळं तोच आहे हो, पण तरीसुद्धा नावावरनं आपलं वेगवेगळं त्याचं वैशिष्ट्य सांगितले. पुढं सांगितलं अधिष्ठानम. अधिष्ठान म्हणजे आधार. आता वेगवेगळे हे असतात ना, संस्था असतात, तिथे अधिष्ठान असा अर्थ किंवा शब्द असतो. मग आता हा विश्वाचा आधार आहे, म्हणून त्याला अधिष्ठानम असं पण नाव आहे. सगळ्या विश्वाचा आधार असणारा, म्हणजे तोच निर्मिती करतो, म्हणून तोच आधार आहे, मुख्य आधार आहे.
आपण जसं म्हणतो की माझे आईवडील हा माझा आधार आहे, किंवा एखाद्यानं दुसऱ्यांनी पालनपोषण केलं असेल, आईवडील नसतील तर तो म्हणतो हे माझे आधारस्तंभ आहेत. तसा हा सगळ्यांचाच आधार आहे, विश्वाचाच आधार आहे. आणि अप्रमत्त, प्रमत्त म्हणजे चूक आणि म्हणजे नाही, जो कधीही चूक करत नाही. कशाच्या बाबतीत? आत्तापर्यंत कर्मावरनं बरेच नावं गेलेली आहेत. तर कर्माचं फळ देण्याच्या बाबतीत तो कधीही चूक करत नाही. आता यमाच्या हातून काही वेळेला चूक होते, सगळेच त्याच्याकडं म्हणजे एखाद्या छोट्या गोष्टी लक्षात नसतात आणि म्हणून मग त्या अजामेळालासुद्धा एवढ्याशा छोट्या कारणासाठी सुद्धा लगेच विष्णूचे दूत आले होते. का? तर शेवटच्या क्षणी त्यांनी त्याचं स्मरण केलेलं होतं. म्हणून आपल्याकडं शेवटी स्मरणाला पण फार महत्त्व आहे. आता इथे कर्मानुसार फळ देण्यात हा कधीही चूक करत नाही. छोटंसं कर्म केलेलं असेल तरी त्याचं त्याला फळ योग्य ते मिळणार, मोठं केलं असेल तरी त्याचं मोठं मिळणार. आणि प्रतिष्ठित, आपण म्हणतो ना ही प्रतिष्ठित व्यक्ती आहे, म्हणजे आपल्या मोठेपणामुळं सगळीकडे अशी त्याचे एक छाप पडलेली असते. तर आपल्या महात्म्यामुळं किंवा मोठेपणामुळं सगळीकडे प्रतिष्ठित झालेला आहे, तो स्थिर झालेला आहे. स्थित धातूचा अर्थ, स्थाप धातूचा अर्थ थांबणे, उभे राहणे, स्थिर होणे. स्थित म्हणजे स्थित झालेला, आणि त्याला प्रति हा उपसर्ग लागल्यामुळं अजून जास्त चांगला स्थिर झालेला, आपल्या महात्म्यामुळं किंवा मोठेपणामुळं जो स्थिर झाला आहे असा. तर याच्यातलं एखादं बघूया. 318 आहे ना. अच्युत, होणे मरणे इत्यादिक असती ते भाव विकारक, पृथ्वी सहिते आहेत त्यास नसे अच्युत. बाकी सगळ्यांना विकार आहेत, लहान होतात, कमी होतात, जास्त होतात, जन्माला आलेला मरण पावतो, पण याला कुठलाही विकार नाही आणि तो कधीही ढळत नाही, च्युत होत नाही, म्हणून त्याला अच्युत असं नाव. तर प्रथितायचे असं सांगितलं, पृथ्वी धरुनीही अच्युत नसे कदापि कंपित, म्हणून हा प्रसिद्ध प्रथित तो. अधिष्ठानचं पाहूया. जे व्यापिले लोकतीन त्यांचे वामन अधिष्ठान, वामनापासून जन्म तिन्ही लोकांचा. मी आता वामनाची आठवण काढलेलीच होती की वामनानं तिन्ही लोकांना वर हे केलेलं आहे ना, अधिष्ठान व्यापून टाकलेलं आहे, आणि म्हणून अधिष्ठान हे नाव वामनामुळं प्राप्त झालेलं आहे. किंवा अप्रमत्त म्हणजे ज्याचं कर्म कधीही हे होत नाही, प्रमत्त जो झालेला नाही असा तो. कर्मी असावे त्याचे अधिष्ठान, काया वाचा मने करून, पाही सर्व अप्रमत्त राहून, प्रमाद न करीतो. बरं, आता पुढचं बघूया. 49वा. स्कंद स्कंदधरो धुर्यो वरदो वायुवाहन. म्हणा. स्कंदधरो धुर्यो वरदो वायुवाहन, वासुदेवो बृहद्भानुरादिदेव पुरंदरः. छान. स्कंद, आता स्कंद माहिती असेल तुम्हाला, नाव कार्तिक स्वामीचं नाव आहे ना, तर त्याला स्कंद रूपानं पण असं आहे म्हणून त्याला स्कंद असं म्हटलेलं. किंवा अमृत असंही त्याचं नाव आहे, अमृत रूपाने राहणारा, वायुरूपाने सुकवणारा, अशी त्याची 3 अर्थ आहेत. स्कंदती अमृत रूपेण स्रवती. स्कंदती म्हणजे अमृत रूपाने जो राहतो, वाहतो. स्कंद धातूचा अर्थ आहे वाहणे, मग तो वायुरूपानं राहतो, अमृत रूपाने राहतो, स्रवतो म्हणजे, आणि वायुरूपेण शोषयती, वायुरूपाने तो सुकवतो. त्याला वा म्हणजे किंवा स्कंद असं म्हटलेलं आहे. ते त्याच्या 2 व्युत्पत्ती दिलेल्या आहेत. व्युत्पत्ती म्हणतात त्याला, म्हणजे मूळ शब्दातला धातू किंवा मूळ हे काय आहे, आणि ते 2 त्यांनी दिले की अमृताप्रमाणे स्रवणारा आणि वायुरूपानं शोषवणारा, म्हणून तो स्कंद आहे.
आता स्कंदधर त्याचंच पुढे थोडं विशेषण जोडलं. स्कंदधर. आता स्कंदचा अर्थ इथे धर्ममार्ग घेतला की धर्ममार्गाला धारण करणारा, किंवा स्कंदम धर्मपथम धारयती ती स्कंदधरा. मगाशी जसं स्कंदचा अर्थ क्रियापदावरून घेतला तसं इथे स्कंदचा अर्थ धर्म असा घेतलेला आहे आणि धर्म धारण करणारा तो, म्हणून स्कंदधर हा. धर म्हणजे धारण करणारा. तो धर्माच्या विरुद्ध कुणालाही काहीही केलं तरी ती शिक्षा देतो म्हणा की त्याचं फळ देतो, कारण स्वतः धर्माने वागायचं असतं. आत्ताच आता काही घटना अशा ऐकायला मिळतात की थोड्याशा घरात काही अडचणी आल्या, संकट आली, पैशाची त्रुटी झाली, तर माणसं काय करतात, आपण जिथे काम करतो तिथे दगाफटका करतात. तिथल्या काहीतरी मालाची हे करणं, हेराफेरी करणं, गुप्त रीतीनं ते विकणं, त्याचे पैसे मिळवणं, म्हणजे असे सुद्धा प्रकार माणसं करतात. कशासाठी? पैशासाठी. पण याला धर्ममार्ग म्हणत नाही. हां, मला जर काही कमी असेल तर मी कर्ज काढावं, किंवा मित्र असेल मित्राकडून घ्यावं, किंवा आपण जिथं नोकरीला आहोत त्यांना कल्पना द्यावी की अशी अशी माझ्या घरात संकट आलं आहे, तर कोणी आजारी पडतं, काही होतं, आणि अशा वेळेला पैसे उभे करावे लागतात. तर हल्ली भरपूर सोर्सेस आहेत. एका क्षणात तुम्हाला कर्ज मिळू शकतात, किंवा मेडिक्लेम वगैरे जर आधी काढलेलं असेल तर काही अडचणी येतच नाही. तर धर्ममार्गानं सगळं वागावं आणि देवाला तेच आवडतं. आता धुर्य हा शब्द धुरा या शब्दावरून आलेला. धुरा म्हणजे सगळी जबाबदारी. आता दुसरा एक शब्द माहिती आहे की बैलाच्या मानेवर जे असतो त्यालाही धुरा असं म्हटलं जातं. पण हा सगळ्या विश्वाची धुरा वाहतो म्हणून त्याला धुर्य हा असं नाव पडलेलं आहे. त्याचं आता अजून काय म्हटले ते बघूया नंतर. पुन्हा वरदह. वरद, द म्हणलं की देणारा, तो वर देतो सगळ्यांना. कुणीही तपश्चर्या केली की लगेच भगवंत प्रत्येक खुश होतात आणि मग वर देऊन टाकतात. तसा हा वर देणार आहे. म्हणून आपण अशी तपश्चर्या करायला किंवा त्याची आराधना करायला हरकत नाही. इतकी करायची की त्यांना आपल्याला प्रसन्न होऊन वर दिला पाहिजे, म्हणजे त्यानिमित्ताने त्याची भेट व्हायला पाहिजे. वर देण्यासाठी भेटला पाहिजे असं नाही, पण तो भेटला म्हणजे मग वर मिळेल. वायुवाहन हा. आता 7 प्रकारचे वायू आहेत बरं का. तर त्या 7 प्रकारच्या वायूंना वाहून नेणारा, वायूंचं जणू काही गती देणारा. आता ते 7 प्रकारचे वायूंची नावं सांगते, तेवढी लक्षात ठेवा. एक आहे आवह, दुसरा आहे प्रवह, तिसरा आहे अनुवह, चौथा आहे संवह, पाचवा आहे विवह, विवाह नाही विवह, विशेषण वहती, परावह म्हणजे दुसऱ्यांकडून वाहून नेणारा, आणि परिवह म्हणजे सर्व बाजूनी वाहणारा. असे 7 वायू आहेत आणि त्यावरून त्याला वायुवाहन असं नाव मिळालेलं आहे. आता आपल्याला परिवहन वगैरे माहिती आहेत शब्द, पण इथे वाहन हा शब्द वापरले. पुढचा आहे तिसरं काय? हे बघा, दुसरा आहे प्रवह, प्रवाह, आणि तिसरा आहे अनुवह. आता या प्रत्येकाचा अर्थ म्हणायचं समजून घ्यायचा असेल तर बघा, आ म्हणजे सगळीकडे वाहणारा, वारा सगळीकडे वाहतो तो म्हणायचा आवह. प्रकर्षेनं जोरानं वाहतो त्याला म्हणायचं प्रवह. आणि अनुवह म्हणजे एकाच्या मागं दुसरा वाहत असतो त्याला अनुवह म्हणजे पाठोपाठ वाहणारा. असे वेगवेगळे नावं त्याचे, म्हणजे त्याच्या कार्यानुसार त्याच्या प्रकारानुसार आहेत त्याचे प्रकार, म्हणजे गतीनुसार त्याचे प्रकार आहेत. आणि सगळ्या प्रकारच्या वायूंना गती देणारा म्हणून त्याला वायुवाहन म्हटले. आता वासुदेव, पुढचे कळले ना. संवह म्हणजे चांगल्या प्रकारे वाहणारा, विवह म्हणजे विशेष रूपाने वाहणारा, परावह म्हणजे दुसऱ्यांबरोबर वाहणारा, आणि परिवह म्हणजे पुन्हा सर्व बाजूनी वाहणारा. असं म्हणजे काही वेळेला आपण बघा चक्रीवादळ वगैरे म्हणतो, त्या 7 प्रकारांचे ज्यांना जे असतं त्यातल्या क्षेत्रातलं माहिती असेल की कालिदासानं पण मेघदूतामध्ये हे सगळे
वाऱ्याचे प्रकार, मेघाचे प्रकार सांगितलेले आहेत. आता हा वायू आहे म्हणा, वासुदेव. आता सगळ्यांना माहिती आहे की विश्वाला आच्छादून टाकणारा स्वतःच्या शक्तीनं, म्हणून त्याला वासुदेव असं म्हणले. आणि मुख्य आपल्याला माहिती आहे वसुदेवस्य अपत्यम पुमान, वसुदेवाचा पुत्र म्हणून त्याला वासुदेव म्हटलं जातं. आणि ज्यानं सगळं जग व्यापून टाकलेलं आहे असा तो सगळीकडून प्रकाशमान असलेला म्हणून वासुदेव. वसती वासयती आच्छादयती वा सर्वम इति वासु. वासूचा अर्थ असा आहे बरं का. वसती म्हणजे राहतो, वासयती म्हणजे राहायला भाग पाडतो, आच्छादयती म्हणजे सगळ्यांना आच्छादून टाकतो. कशाला? सर्वम सगळ्या गोष्टीला. सर्वत्र राहतो म्हणून पण, सर्वत्र सगळ्यांना राहायला लावतो म्हणून, आणि सगळ्याला आच्छादून टाकतो यावरून वासू. आणि द्योतते, देवमध्ये मूळ द्यू धातू आहे. द्यू म्हणजे चमकणे, त्याच्यावरनं क्रियापद होतं द्योतते, म्हणजेच सगळीकडे चमकणारा, म्हणून तो वासुदेव. म्हणजे वासू पण आहे आणि देव पण आहे. म्हणजे सगळीकडे सगळ्याला आच्छादून टाकणारा पण आहे, सर्वत्र राहणारा पण आहे, आणि सगळीकडे चमकणारा किंवा प्रकाशित होणारा असा तो वासुदेव. अजून आहे बृहत भानू. भानू म्हणजे सूर्य, पण सूर्याचे किरण. तर ज्याचे किरण किंवा ज्याचा प्रकाश बृहत म्हणजे खूप मोठा आहे. बरेच असे ग्रंथ आहेत. बृहत रत्नाकर, बृहत म्हणजे मोठं. तर भानू म्हणजे प्रकाश देणार. आणि आदिदेव, हा सगळ्या देवांचा हा आदी आहे, आदी कारण आहे. आपल्याला वाटतं ब्रह्मदेव सगळ्यात मोठा किंवा ब्रह्मा विष्णू महेश हे तीन आपल्याला माहिती आहेत सगळ्यांना, पण त्यांच्याकडे ती वेगवेगळी त्या रूपात कामं दिलेली आहेत की निर्मिती करणं, स्थिरता देणं आणि संहार करणं. प्रत्येकाकडे एक एक कामं आहेत, पण हा स्वतःच सगळ्या देवांचं निर्मिती करतो. पण विष्णूच्या नाभी कमलातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झालेली आहे, म्हणून तो आदिदेव आहे. पुरंदर, पुरंदर म्हणजे पुर म्हणजे शहर, नगर, आणि ती उद्ध्वस्त करणारा, शत्रूंची नगरं उद्ध्वस्त करणारा म्हणून पुरंदर. किंवा अजून पुर म्हणजे आपला देह, देहाला पुर म्हटलं जातं. आणि देहावर किंवा देहबुद्धी ठेवणारा जो आहे त्याला पण नष्ट करतो, म्हणून तो पुरंदर. म्हणजे शत्रूंची नगरं उद्ध्वस्त करणारा हा पराक्रमाच्या दृष्टीनं झालं, आणि आपल्या ठिकाणी जी देहबुद्धी आहे ती नष्ट करणारा म्हणून पुरंदर. बघूया आता तो पुरंदरच बघूया यांनी काय म्हटलं आहे ते. 335 आहे. पुरंदर हा जो असे वासुदेव, तोच असे पुरंदर. पुर म्हणजे जीवशरीर, त्याचे करी विदारण. किंवा आदिदेव, हा वासुदेव आपरण, हा वासुदेव करी आवरण. तसेच हे संकलन, सर्व जग घेई आकर्षून, म्हणून आदिदेव हा. किंवा बृहत भानवय, किरणे ज्याची महान, चंद्र सूर्या करी तेजोमान. जो सर्व विश्वा करी प्रकाशमान, बृहत भानू नाव त्या. पूर्वी आम्ही सगळे असे घेत राहायचो, पण आता आपल्याला वेळेचं बंधन असतं. थांबूया आता इथे. आज किती झाले?